जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे टोमॅटोची आवक कमी जास्त होते। आज 27 ऑक्टोबर 2025 आहे। टोमॅटोची आवक नेहमीप्रमाणे कमी झालेली आहे। बाजारभाव काही वाढत नाही। इतर ठिकाणचे म्हणजे नाशिक असेल, हिवरगाव असेल या ठिकाणी आवक जास्त असल्यामुळे बाजारभाव कमी असं सांगितले जाते। आपल्या सोबत काही व्यापारी मंडळी त्यांच्याशी बोलूया। पावसाळी वातावरण कैलास शेठ, काय टोमॅटोची काय परिस्थिती? आज 27 ऑक्टोबर आहे, आवक किती झाली आणि बाजारभाव काय मिळाला? साहेब आवक नाही सांगता याची, पण बाजारभाव हायवेट गेलं 100 ते 150 200 पर्यंत आणि साऊ गेलं 150 ते 250 पर्यंत। बाजार कशामुळे एवढं डाऊन? साहेब आता पुढे विक्रेता तांडवलेत, पुढे माल जात नाही आणि इथं सगळे लोकल माल चालू झालेत आता आणि बाहेर पण सगळे लोकल चालू झाले। बाजार वाढतील की नाही? साहेब बाजार हे चालले, कमीत कमी 15 दिवस हे बाजार चालले। उद्या वाढले मग तुम्ही म्हणणार नाही आता काय कशी वाढली कळलं नाही। आता पुढे उठाव झाला बाजार काही होऊ शकतं, असं काय ठरवून चालतं सगळं? असं काहीच नाही। अचानक पुढे मंड्या उचलल्या तिथे बाजार काही बोलतात, पुढे राहून गेलं थांबून जातं। काय परिस्थिती शेटने सांगितल्याप्रमाणे ह्या ब्रेडची परिस्थिती 100 ते 150 रुपये, साव 200 ते 250 300 रुपये। मॉलवाल्यांचे बाजार 50 रुपये थोडेसे जास्त असतात त्या हिशोबाने। साऊ एवढे एक नंबर क्वालिटी असते, त्याचे बाजारभाव 100 150 200 असं कशामुळे? आता त्याची क्वांटिटी कमी ना आता सध्या आपल्या इथं, त्याच्यामुळे सध्या एक नंबर माल असेल तर ते 300 रुपये जात आहे आता सध्या। साहेब कन्नडला आजही 3 ते 4 रुपये 5 रुपये किलो माल आहे। कन्नडला साऊ जास्त झालं म्हणून आपल्या साऊचं डिमांड कमी झालं। दिल्ली लोडिंग टोटल कन्नड मधून व्हायला लागलं, आपल्याकडून होत नाही। फक्त मॉलवाल्यांमुळे रेग्युलर मार्केटला 150 200 रुपये आता उचलतायत व्यापारी, फक्त मॉलला थोडेसे बाजार बरे आहे त्याच्यामुळे 100 रुपये फास्ट जात आहे आता सध्या। साऊ टोमॅटो खाण्यासाठी अतिशय चांगले असल्यामुळे त्याला बाजारभाव चांगला मिळतो, म्हणून शेतकरी त्याची लागवड जास्त करतात। परंतु कन्नडला त्याचं जास्त विक्रीला टोमॅटोमुळे बाजारभाव डाऊन झाले, बाजारभाव वाढणार नाही असं सांगतायत। सध्या पावसाळा असल्यामुळे टोमॅटोवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतोय। व्यापारी बांधवांनी शेतकऱ्यांचा दुवा घ्या, शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहेत। तुमचा 1000 रुपये नफा कमी झाला तरी चालेल, पण शेतकऱ्याच्या पदरामध्ये अधिक पैसे टाकायची अपेक्षा आहे। आपल्यासोबत बाजार समितीचे संचालक सारंगजी घोलप साहेब आहेत। घोलप साहेब नमस्कार, काय परिस्थिती आहे? बाजार कशामुळे कमी होत आहेत? काय झालंय, आता दिवाळी झाली, दिवाळीनंतर छठ पूजा चालू झाली। दिल्ली वगैरे जे नॉर्थ मध्ये जेवढे मार्केट आहेत तिथं बऱ्यापैकी यूपी आणि बिहारचे लोक म्हणजे काम करतात आणि छठ पूजेच्या कारणामुळे, छठ पूजा मोठा सण असतो तिकडं नॉर्थ मध्ये, त्याच्यामुळे 8-10 दिवस तर काय ते लेबर लोक म्हणजे आपल्या जशी दिवाळी असते तशी त्यांच्याकडे छठ पूजा मोठा सण असतो। दिवाळी आणि छठ पूजा एकत्र असल्यामुळे बऱ्यापैकी लेबर वर्ग असेल किंवा तो सगळा ज्याच्या त्याच्या घरी गेलाय। दुसरी गोष्ट कन्नड वगैरे चालू झाले, नाशिक बेल्ट पूर्ण चालू झालेला आहे। हिवरगावची काय परिस्थिती? हिवरगावचे माल हलके पडायला लागलेले आहे। नाशिक मध्ये तिकडे वणी झालं चालू झालं, पांडुर्ली झालं, कोरी फाटा झालं, इथं गिरणारे झालं, इथं नवीन माल चालू झालेत ना, त्याच्यामुळे तो बेल्ट मध्ये माल आता भरपूर आहे। आपण याच्यात असे सध्या तर बाजार डाऊनच आहेत, आपण पावसाने जर अजून नुकसान केलं तर महिना 1.5 महिन्यात सुधारण्याचे चान्सेस वाटतात। जर नुकसान झालं तर, नाही झालं तर मग हे बाजार स्थिर राहतील, कारण नंतर पुन्हा गुजरात पण चालू होईल। तो एक विचार करण्याची गोष्ट आहे। आता साऊ टोमॅटो जी एक नंबरची प्रतवारी आहे त्याला बाजारभाव काय मिळतोय? बाजार 150 200 250 पर्यंत। एक नंबरचे 250 रुपये, मॉलवाले 5-25 रुपये महाग घेतात, कारण ते पूर्ण ग्रेडिंग करून द्यावा लागतो। तुमचा जो काय बदलाय मॉलवाले तुमच्याकडे परत पाठवतात, त्यामुळे जो चांगला माल आहे 250 पावणे 300 रुपये त्यांनी घेतले आणि लोडिंगवाल्यांनी 200-250 रुपये पर्यंत जे साऊ आहे ती घेतलेले। नंतर आपण जर हायब्रिडचा विचार केला तर हायब्रिड 150-150, एखादं चुकून 250 रुपये, जे मुंबईवाल्यांना एकदम प्युअर लाल माल लागतो ते। आता अशी सध्या कंडिशन आहे। तुमची स्वतःची टोमॅटो किती आहेत आणि काय भाव विक्री होते? काय आता जे सगळ्यांचे झाले तेच आमचे आलेत। 4 एकर 4-4.5 एकर लावलं होतं, परत आम्ही 1 महिन्याने अजून एक नवीन लागवड करणार आहे। जे उन्हाळ्यामध्ये ग्राफ्टिंगचं लावलं होतं ते एवढं काही सक्सेस झालं नाही, पण पावसाळी किंवा हिवाळ्यामध्ये आम्ही ते एक प्रयोग करणार आहे। 4-4.5 एकर टोमॅटो आता सध्या चालू आहेत। त्याच्यात अर्धे साऊ आहेत, अर्धे हायब्रिड आहेत। कालचाच तोडा सांगितला तर साऊ गेलं आमचं 200 रुपयाने आणि हायब्रिड गेलं 150 रुपये। आज काय भाव? आज नव्हतं, आज तोडतायत। आता उद्या एकदा तोडा, एक तर मजूर मिळत नाही, मजूर न मिळाल्यामुळे टप्प्याटप्प्यात तोडे घ्यावं लागतात। उद्या आहे, परवा आहे, बघू जे सगळ्यांचं होईल तेच आपलं होईल। आता काय वेगळं होणार? साधारण आवक किती झाली असेल? आवक साधारणतः आज 10-12 हजार क्रेटच्या आसपास अंदाजे आवक असेल, कारण 2 दिवस दिवाळीमुळे मालाची आवक तुटली होती, पण काल आणि आज पुन्हा मालाची आवक वाढलेली आहे। आता टोमॅटोच्या खोडावर वांग्याच्या खोडावर टोमॅटो लागवड केल्याचे नवीन प्रयोग सध्या आपल्या मार्केटमध्ये येतोय।
तसं काय त्याचा फायदा होतोय? तोच ग्राफ्टिंगचा आता जे मी त्याचा फायदा होतो का पण? होतो ना फायदा. वांग्याचं जे पीक आहे असं म्हटलं जातं का ते कोणत्याही वातावरणात आणि कोणत्याही मातीमध्ये ते सूट होतं असं कलम करून असं म्हटलं जातं. नाशिक बेल्ट मध्ये तुम्ही जर पाहिलं तर 20-30% आता ते ग्राफ्टिंगचे चालू आहेत. आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या इकडं हे सचिन शेट बोर वगैरे त्यांच्या सर्व ग्रुपने केलं होतं, पण उन्हाळ्यामध्ये पाहिजे तसा त्याला रिस्पॉन्स भेटला नाही, कारण टेम्परेचर वगैरे हे ते असल्यामुळे थोडीशी अनेक कारण आहे, क्लायमॅटिक चेंज वगैरे. पण आता या पिरियड मध्ये थोडीशी लागवड करून प्रयोग करायचा चाललेला आहे. आम्ही पण एक साऊला म्हणजे वांग्याच्याला साऊचं कलम ते करून आम्ही एक साधारणतः महिन्याभराच्या आसपास लागवड करणार आहे. या सीझनला ते चांगलं चालतं असं म्हणतात आणि एक महिनाभर टोमॅटोचं उत्पादन पण जास्त भेटतं. त्याच्यामुळे जर प्रयोग सक्सेस झाला तर भविष्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. कारण आता जे समजा आता टोमॅटो चालू होईल 2-2.5 महिने परत निघाले 1-1.5 महिना असं जे रुटीन आहे, जर अजून महिनाभर जर जास्त टोमॅटो निघत असेल तर उत्पादन वाढेल. त्याच्यानुसार नवीन आता शेतीमध्ये साहेब नवीन प्रयोग करण्याशिवाय काही पर्याय उरलेला नाहीये. कारण सगळीकडूनच बाजारभावात शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, पुढे समोरच्या मार्केटांमध्ये होतंय, निसर्ग तर नुकसान करतोय. आता एवढं नुकसान झालेलं आहे, नवीन प्रयोग करण्याशिवाय काय पर्यायच उरलेला नाहीये. बरं आता असं नाही ना नोकरीवाल्यांसारखा आली दिवाळी तुम्हाला बोनस येणार आहे, काय नाही कष्ट करावाच लागणार आहेत आणि नवीन प्रयोग करून शेती जशी जमल तशी कसं बिझनेस म्हणजे थोडक्यात शेतीला तुम्ही असं व्यावसायिक दृष्ट्या पाहावं लागणार आहे. पहिले जे जुनं होतं, पहिले सोयाबीन लावली सीझन आला, टोमॅटो लावली सीझन आला, तुमचा ऊस सीझन आला, तसं नाही. तुम्ही जर व्यापारी दृष्टीने जर शेती नाही पाहिली तर शेतकरी सक्सेस याच्या पुढे होणार नाही. कारण जग बदलत चाललंय, लोकांच्या आवडीनिवडी बदलत चालल्यात, लोकांच्या कंडिशन हे ते म्हणजे टोटल चेंज होत चाललंय. आता तुम्ही पण व्यापारी एक आहे, शेतकरी पण आहे. व्यापारी बांधवांकडून शेतकऱ्यांना अधिकची अपेक्षा असते की बाजारभाव अधिकचा कसा वाढेल, बरे 1-2 रुपये तुमचा नफा कमी व्हावा, अशी शेतकरी बांधवांना अपेक्षा असते. तुम्ही शेतकरी पण आहे, व्यापारी पण आहे, बाजार समितीचे संचालक पण आहे, तुम्ही काय सांगाल? आता कालचाच विषय तुम्हाला सांगतो. माझ्याकडे एक साऊचं वक्कल होतं घरचं आणि एक हायब्रिडचं मेघदूतचं वक्कल होतं. शेतकरी यायचं क्वालिटीनुसार समजा, व्यापारी यायचा क्वालिटीनुसार समजा, काही जण 150 मागायचे आणि साऊचं 200 रुपये मला तेव्हा प्रामाणिकपणे वाटायचं कमीत कमी 20 रुपये वाढ लागते, ते अजून वरती 20-20 रुपये स्वतः विकू शकत होते ना. नाही होतो, पण प्रॉब्लेम असा आला की इथून माझं लोडिंग बंद आहे, माझं लोडिंग चालू आहे समजा नाशिकवरनं, माझं 100 आणि 150 क्रेटला नाही पाठवू शकत ना तिकडं. म्हणजे तिथे एक प्रामाणिकपणे जे शेतकऱ्याला फील होत होतं ते मलाही फील होत होतं ना, का जाऊ दे वरती 20 रुपये जे भाडे, 2 रुपये जी हमाली जाते समजा खाली करताना, तर ती जरी वरती जरी निघाली तरी मला तेवढे तरी पैसे वाचतील. 150 रुपयांनी जर तुम्ही हायब्रिड दिलं त्याच्यात 20 रुपये भाडं मायनस होणार, म्हणजे राहिले 130 रुपये. तुम्हाला खर्च बिर्च आता काय सगळं गणित ज्याचं त्याला पाठ झालेलं आहे. हे एक शेतकरी म्हणून साहजिकच आहे, प्रत्येक व्यापाऱ्याकडून अपेक्षा असणं हे 100% बरोबर आहे. आता व्यापारी पाठ समजून घेऊ, लेबर सगळे निघून गेलेत, मला जाळ्या शिफ्टिंग करायला, रिकाम्या जाळ्या आतमध्ये आणायला शेवटी मला गावातून पोरं आणावे लागले, तेव्हा जाळ्या त्या आतमध्ये आणता आल्या. का आल्या तर इथले सगळे लोक म्हणजे जे लेबर आहेत ते सर्व निघून गेलेले आहेत, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा तुम्हाला जसं मगाच सांगितलं, दिवाळीमुळे छटपूजेमुळे नाशिक ते तिकडे पुढे विक्र्या नाही आहेत, नाशिक बेल्ट चालू आहे, कन्नड नवीन स्टेशन चालू होतात, त्याच्यामुळे ती व्यापाऱ्यांचा तो भाग आहे. आणि बाजार समिती म्हणून आम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ शकतो. याच्या पलीकडे खरेदी विक्रीचा अधिकार बाजार समितीला नाहीये काहीच. टोमॅटो नाशिवंत माल आहे, त्याच्यामुळे बाजारभाव कमी जास्त होतात. टोमॅटोला क्रॉपिंग केल्यानंतर म्हणजे टोमॅटो जर काय म्हणाले ग्राफ्टिंग टोमॅटोचं आपण साध्या भाषेत सांगू, कलम केल्यानंतर टोमॅटोचे अधिकचे पैसे होतात. परंतु हे पावसाळ्यामध्ये केलं तर 4 पैसे अधिकचे होतात, जास्त दिवस बाग चालते. परंतु आपल्या सोबत एक गृहस्थ आहेत, व्यापारी आहेत, त्यांनी उन्हाळ्यामध्ये हा कलमाचा प्रयोग केला होता. त्यांना अनुभव कसा आला आपण जरा जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही जे टोमॅटोवर कलम केलं होतं त्याचा अनुभव कसा आला? ऍक्च्युली ते उन्हाळ्यात नाहीच देत, आपण आपल्या रिक्स वरती आणलं होतं प्रयोग करण्यासाठी, ते उन्हाळ्यामध्ये काही सक्सेस झालं नाही. आपण आता परत प्रयोग केलाय, ते एकदम सक्सेस आणि हो लावलेले ना, आता चालू पण झालेले आहे. उन्हाळ्याचं सीझन कसं गेलं? नाही फेल गेलो उन्हाळ्याचं. यंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये, निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर उठतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय चांगल्या प्रतीचे टोमॅटो विक्रीला येत आहेत. परंतु बाजारभाव मात्र कमी असल्यामुळे शेतकरी खूप नाराजी व्यक्त करतोय. 27 ऑक्टोबर 2025 रोजी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये साधारण 6 ते 7 हजार क्रेटची आवक झाली आणि बाजारभाव साऊला 200-250 रुपयाचा बाजारभाव मिळाला. इतर व्हरायटीच्या संकरित आहेत 100-150 रुपयाचा मातीमोल दराने विक्री झाली. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे आपण या संदर्भामध्ये दखल घ्या, काळजी घ्या, शेतकऱ्यांचा दुवा घ्या. व्यापारी बांधवांनो, ज्यावेळेस बाजारभाव जास्त असतात त्यावेळेस तुम्ही पैसे चांगले कमवत असता. सध्या बाजार पडलेत, शेतकरी अडचणीमध्ये आहेत.
शेतकऱ्याच्या पदरामध्ये 2 पैसे अधिकचे कसे देता येतील याबाबतची काळजी घ्या. आणि जे शेतकरी दूरवरनं टोमॅटो विक्री करायला येतात, बाबांनो तुम्ही खूप लांबून येता, पावसाळी वातावरण आहे, वाहन सावकाश चालवा आणि घरी सावकाश पोहोचा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.